नमस्कार प्रेक्षकांनो, माऊली न्यूज मीडियामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। 20व्या शतकातील महान संत विभूती संत श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या 25व्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त रौप्य महोत्सवानिमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहाची तयारी सुरू आहे। माझ्या पाठीमागे पाहू शकता भव्य दिव्य असं अखंड हरिनाम सप्ताहाची ही जी काही तयारी सुरू असताना आपल्याला पाहायला मिळते। गेल्या 15 ते 20 दिवसांपासून ही तयारी असल्याची सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। कारण की आपण पाहतो की भव्य दिव्य असं हे स्टेज आहे। स्टेज उभारणीस गेल्या 15 ते 20 दिवसापासून हे स्टेज उभारणी सुरू आहे। हे व्यासपीठ हे मंडप उभारणी सुरू असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। कारण की आपण पाहतो की हे जे काही वॉटरप्रूफ मंडप आहे तो 5 लाख स्क्वेअर फुटामध्ये या मंडप उभारणीचं काम सुरू असताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहाची ही तयारी असताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। कारण की आपण पाहतो की या ठिकाणी आंतरराष्ट्रीय कथा प्रवक्ते प्रदीपजी मिश्रा महाराज यांची कथा संपन्न होणार आहे। या कथेसाठी संपूर्ण महाराष्ट्रामधून साधारणतः 10 लाखच्या आसपास भाविक भक्त उपस्थित राहणार आहेत। आपण पाहू शकता की या ठिकाणी सुद्धा मोठ्या तयारी सध्या आहे। कारण की येत्या 7 जून पासून भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह सुरू होणार आहे। आपण त्या ठिकाणी तिकडे पाहू शकता की भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहासाठी येणाऱ्या भाविक भक्तांच्या महाप्रसादाची सोय केली जाणार आहे। या महाप्रसादासाठी सुद्धा भव्य दिव्य मंडप उभारणी आहे। ते मंडप उभारणीचा काम सुरू असताना सुद्धा पाहायला मिळते। आपण पाहतोय की या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मंडप उभारणीचं काम सुरू असताना सुद्धा पाहायला मिळते। आपण पाहतोय हा मंदिराचा संपूर्ण मंडपाचा जो काही परिसर आहे तो पाहू शकता आपण। कारण की गेल्या 1 महिन्यांपासून तयारी सुरू असताना सुद्धा पाहायला मिळते। या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये पारायण असेल, भजन असेल, कीर्तन असेल, महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचे 8 दिवस कीर्तन असणार आहेत। आपण पाहतोय हे जो काही मंडप आहे तो गेल्या 1 महिन्यांपासून मंडपाचं काम सुरू असताना सुद्धा पाहायला मिळतंय। आपण पाहतो याच ठिकाणी प्रदीपजी मिश्रा महाराज यांची कथा संपन्न होणार आहे। या कथेसाठी महाराष्ट्रामधून लाखोंच्या संख्येने भाविक भक्त येणार आहेत। नेमकं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून जे काही शिव महापुराण कथा ऐकण्यासाठी भाविक भक्त येणार आहेत। या सर्व कथेचा लाभ घेण्याचं आव्हान सुद्धा या संस्थांचे बाळनाथ माऊली संस्थांचे महादेव महाराज तात्या यांनी आव्हान केलेलं आहे। परंतु या माध्यमातून आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय भव्य दिव्य अशी तयारी गेल्या 1 महिन्यांपासून सुरू आहे। कारण की आपण पाहतो की या ठिकाणी गेल्या 1 महिन्यांपासून वॉटरप्रूफ मंडप साधारणतः हा जो काही मंडप आहे 10 एकरच्या आसपास 10 एकरामध्ये वॉटरप्रूफ मंडपची सुविधा आहे। कारण की या मंडपामध्ये 10 ते 12 लाख भाविक भक्त येणार आहेत। दररोजची संख्या 5 ते 6 लाख भाविक भक्त दररोज या ठिकाणी माऊली दादांच्या समाधीचं दर्शन घेणार, शिव महापुराण कथेचं श्रवण करणार आणि या ठिकाणाहून जाणार। साधारणतः या 8 दिवसांमध्ये दररोज जाय असणार आहे। साधारणतः या परिसरामध्ये येळम घाट ते चाकरवाडी या दरम्यान जी काही बाजूची शेत असतील त्या शेतामध्ये सुद्धा पार्किंगची व्यवस्था केली जाणार आहे। तसेच बीडपासून चाकरवाडी असेल, केज असेल, इकडे धाराशिव असेल, या अंतरामध्ये संपूर्ण जे काही परिसर असेल या परिसरामध्ये जे काही हॉटेल्स असतील, मंगल कार्यालय असतील, या ठिकाणी जे काही येणारे भाविक भक्त आहेत त्यांच्या राहण्याची सुविधा सुद्धा या ठिकाणी केलेली आहे। परंतु या ठिकाणी दररोज भाविक भक्त आहेत ते भाविक भक्त येणार, कथेचं श्रवण करणार। सायंकाळी दररोज महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन सुद्धा संपन्न होणार आहेत। या ठिकाणी आपण जो काही मंडपामध्ये उभा आहेत याच ठिकाणी प्रदीपजी मिश्रा महाराज यांची कथा संपन्न होणार आहे। कारण की आपण पाहिलं की या अगोदर प्रदीपजी मिश्रा महाराज यांची कथा परळी या ठिकाणी झाली, नंतर आपल्या बीडमधील चाकरवाडी या ठिकाणी संपन्न होती। या कथेसाठी महाराष्ट्रातून नव्हे तर देशामधून प्रदीपजी मिश्रा महाराज यांच्यावर प्रेम करणारी मंडळी तसेच माऊली दादांचे सेवक असतील, भक्त असतील ते या ठिकाणी येणार, कथेचं श्रवण करणार। कारण की आपण पाहतो की 25वं वर्ष म्हणजेच रौप्य महोत्सव माऊली दादांची 25वी पुण्यतिथी भव्य दिव्य प्रमाणामध्ये मोठ्या थाटामाटात ही पुण्यतिथी उत्सव साजरा होतोय। या पुण्यतिथी उत्सवासाठी महाराष्ट्रातून लाखोंच्या संख्येने भाविक भक्त उपस्थित राहणार असल्याचं सुद्धा समजत आहे। कॅमेरामॅन वाघमारे दीपक सोबत मी पवार अभिजित, बीड।